नमस्कार. आपलं नाव कसं? रवींद्र भरमू राऊत, गाव कोणतं? येणेशोंडी. आता इथं ऊसाची तुमची तोड चालू आहे. हां. त्या ऊसाची लागण तुम्ही कधी केलेली होती? 28 डिसेंबर 2024. बरं. आणि साधारणतः 11 महिन्याचा हा ऊस आहे तुमचा. आता तोड चालू आहे तुमची. हो. ह्याला डोस खतांचे वगैरे किती दिले तुम्ही? 3 डोस दिलेत. बरं. त्याच्यामध्ये खतांचे काही वापरलेले त्याचे काही ग्रीन हार्वेस्ट आणि नेचर केअरचे काही खतांचा वापर केला? नेचर केअरचे वापरले. बरं. त्याच्यामध्ये काय ग्रीन हार्वेस्ट सारखी याचा वापर केला का? हो. बरं. आणि अळवण्या फवारण्या किती झाल्या? आळवणी 1 झाल्या, फवारणी 2 झाल्या. 11 महिन्याच्या मानाने ऊस हा जवळपास मला वाटते 11 फुटाच्या आसपास ऊस दिसते तुमचा. हो. किती कांडे आहेत जरा आपण बघूया. कांड्यांची लांबी बघितली तर साधारण 20च्या पुढे कांड्यांची लांबी दिसते मला. 30 पर्यंत आहे. ते 27च्या दरम्यान कांड्या दिसतात 11 महिन्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला या प्लॉट बद्दल किंवा या ऊसाबद्दल तुम्हाला कसं वाटलं की आपली नेचर केअरची खतं वापरली आणि त्याचा अनुभव असेल किंवा त्याचा तुम्हाला काय फायदा झाला याबद्दल 1-2 शब्दात काय सांगू शकाल का? त्या नेचर केअरच्या खतामुळे मला भरपूर फायदा झाला. कांडीची लांबी जास्त झाली, परंतु जाडी झालेली आहे आणि ऊसाचं वजन बी चांगलं आहे. आणि हा प्लॉट तुमचा खालून जर बघितलं तर तसं खूप उंचावर आहे प्लॉट. डोंगरावर जमीन आहे. पूर्ण डोंगरावरची जमीन आहे. तिथं आसपास तर कुणाचा ऊस दिसत नाही, पण या भागामध्ये तुम्ही ऊस पिकवलात हे खरोखर अभिमानास्पद आहे. तुमचं कष्टही तितकंच महत्वाचं आहे. आणि ऊस बघितला तर खूप छान आहे. कांड्याची लांबी जाडी खूप चांगली दिसते. एक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता का की काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? साळेंके साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिल्याबद्दल आमचं उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि इतर शेतकऱ्यांना बी मी हे नेचर केअरचं खतं वापरायला सांगणार. याचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांना. धन्यवाद.